नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। आपण नवरात्रीसाठी रांगोळी बघणार आहोत। नवरात्रीची दुसरी माळ आहे। रंग लाल, तर लाल रंगाची आपण सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत। मी आपली रांगोळीची जी गाळणी असते ती ठेवली आहे मध्ये। सर्कल शेप हवा आहे त्यासाठी, आणि त्याच्या साइडने लाल रंगाचे ठिपके काढत आहे। आपण आता या ठिपक्यांना या पद्धतीने बोटाच्या साहाय्याने पाठीमागे ओढून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपली इथे सुंदर अशी डिझाइन तयार होते। बघा, त्याच्यानंतर आपण त्यामध्ये व्हाईट रंगाचे मी इथे ठिपके देत आहे। त्याच्यावरती बोटाने प्रेस करायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण एक विड्याचं पान आहे माझ्याकडे, ते मी इथे मध्ये ठेवत आहे आणि त्याच्यावरती लक्ष्मी पाऊल इथे मी ठेवले आहेत। तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्याऐवजी इथे मध्ये लक्ष्मी पाऊल काढू शकता। त्याच्यानंतर आपण ही जी लाल रंगाची डिझाइन बनवली आहे त्याच्याही साइडने मी या पद्धतीने पांढऱ्या रंगाचे डॉट देत आहे। मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला अजून कोणत्या प्रकारच्या रांगोळी माझ्या चॅनलवर बघायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकत असते ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। बघा, या पद्धतीने मी इथे डॉट दिले आहेत। त्यानंतर एखाद्या काडीच्या साहाय्याने या पद्धतीने आपण या डॉटला, माचिसची काडी तुम्ही इथे वापरू शकता। माझ्याकडे ही बंद पडलेल्या पेनाची कांडी आहे तर ती मी वापरत आहे। बरोबर दोन दोन ठिपके आहेत, जे दोन ठिपके असतात
साईडचे हे 2 ठिपके असतात त्याला असं या पद्धतीने फक्त वरच्या साईडने ओढून आपल्याला या पद्धतीने इथे आपला पानासारखा शेप आपण इथे काढत आहोत। खूप सोपी, सुंदर आणि झटपट होणारी रांगोळी आहे। दुसऱ्या माळेला लाल रंग आला आहे यावर्षी, त्या दिवशी तुम्ही ही रांगोळी आवर्जून काढू शकता आणि झटपटही होते आणि दिसायलाही आकर्षक दिसते। आणि ज्यांना रांगोळी येत नाही तेही अगदी सहज ही रांगोळी काढू शकतात। बघा या पद्धतीने आपली सोपी सुंदर रांगोळी इथे तयार आहे। दोन्ही पावलांच्या मध्ये आपण इथे हळदी कुंकू आपण इथे वाहू शकतो। मी इथे पिवळ्या रंगाचा एक ठिपका आणि त्याच्यामध्ये परत लाल रंगाचा ठिपका इथे दिला आहे। त्याच्यानंतर आपण आता हे मधले जे डॉट काढले आहे त्याला काडीच्या सहाय्याने आपण या पद्धतीने सर्कल करायचा आहे। घरात पडलेल्या वस्तूंचा वापर करू नये आपण आकर्षक सुंदर अशा रांगोळी तयार करू शकतो। त्यासाठी कुठलेही टूल आपल्याला आणायची गरज नाही। बघा किती सुंदर आपली इथे रांगोळी तयार झाली आहे। त्याच्यानंतर आता आपण हा जो मधला पानाचा शेप जो दिला आहे पांढऱ्या रंगाचा त्याच्या बरोबर मध्ये आपण एक या पद्धतीने मोठा डॉट काढत आहे मी। थोडासा मोठा द्यायचा आहे डॉट। तुम्हाला जर तुम्ही शिकतच असाल आणि तुम्हाला जर असे डॉट देता येत नसतील तर तुम्ही सुरुवातीला फेविकॉल बॉटलचा वापरही इथे करू शकता किंवा मग रांगोळीच्या ज्या बॉटल भेटतात त्याही तुम्ही इथे वापरू शकता। बघा या पद्धतीने मी इथे डॉट देऊन घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण त्याला चमच्याच्या साहाय्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर परत मी कांडीच्या साहाय्याने आपण इथे एक फूल बनवणार आहोत। या पद्धतीने आपण इथे त्याच्यावरती या पद्धतीने इथे मी फूल बनवणार आहे। बघा किती सुंदर आपली ही रांगोळी उठून दिसत आहे। बघा खूप सोप्या पद्धतीने आपले इथे फूल तयार होतं। या पद्धतीने आपण डॉट दिला आहे त्याच्यावरती आपण पानाचा शेप खाली पानाचा शेप द्यायचा आहे कांडीच्या साहाय्याने आणि त्याच्यावरती आपण असं गोल करणार आहोत। आपला इथे रोज फ्लावर तयार झाला आहे।
बघा. तुम्हाला जर रांगोळी काढता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने रांगोळी ट्राय करा. मी खूप सोप्या पद्धतीने इथे ही रांगोळी काढून दाखवली आहे. माझ्या चॅनलवरती मी खूप सोप्या पद्धतीने व्हिडिओ टाकत असते रांगोळीचे, जे सर्वांना जमतील. मी हे सर्व फुलं काढून घेते. बघा आपली रांगोळी किती उठून दिसत आहे. आकर्षक आणि सोप्या पद्धतीने आपली रांगोळी इथे तयार झाली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.